तेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी भगवत चरणारविंदी सेवा समर्पण करण्यासाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट गोड चिंतनीय असा अभंग आहे. आजच्या या अभंगामधून श्रीमंत संत तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला एक दिव्य अलौकिक असा काढा घ्यायला सांगतात की हा काढा घेतल्यानंतर आपल्या मागची पीडा जाणार आहे. आपल्या मागची पीडा गेली पाहिजे ना. अनेक पीडांनी आपण या ठिकाणी ग्रस्त आहोत. या सगळ्या पीडा निवारण्यासाठी तुकाराम महाराज तुम्हाला हा अलौकिक काढा देत आहेत. हा काढा आपल्याला या ठिकाणी सेवन करायचा आहे. सालाबादाच्या नियमाप्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. सप्ताहाचं वर्ष आहे यंदाचं 49वा. वा वा, बराच जुना सप्ताह आपल्या गावामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. असं आहे, गाव छोटंसं आहे परंतु सप्ताह फार जुना आहे. हो, काही गावामध्ये एवढे वर्ष ही परंपरा टिकून राहत नाही, परंतु आपल्या गावाने ही सप्ताहाची परंपरा इतक्या वर्षापर्यंत टिकवून ठेवली म्हणून सर्वप्रथम ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद. इथून पुढेही हा सप्ताह 49 नाही, त्या ठिकाणी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या गावाचा सप्ताह चालू राहो एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये हा सप्ताह संपन्न होतो आहे. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य भगवान बाबा पैठणकर तथा परमपूजनीय आदरणीय श्री हरिभक्तिपरायण गुरुवर्य बाजीराव नाना चंदिले या महात्म्यांचा या कार्यक्रमासाठी आशीर्वाद आहे. त्याच पद्धतीने ग्रामस्थ मंडळी श्री हरिभक्तिपरायण आमचे विनोददादा गायकवाड, विनोद भाऊ गायकवाड यांच्याकडे कोरोनाचा कालखंड होता. त्या पिरियडमध्ये श्रीमद भागवत कथा संपन्न झाली होती तेव्हा आपल्या गावामध्ये राहण्याचा योग आला. तिथं त्यांच्या घरी भागवत कथा संपन्न झाली होती आणि विनोददादाही उपस्थित आहेत. दोघं चोपदार. वा वा वा, विनेकरी महाराज, बालगोपाळ टाळकरी मंडळी. आपल्या गावाचं करावं तेवढं कौतुक आहे की आपल्या गावातली लहान लेकरंसुद्धा कीर्तनात येऊन बसलेले. आमच्या गावामध्ये 90 वर्षाची लेकरं आहे पण ते कीर्तनात नाही बाबा. ते मस्तपैकी वट्यावर बसतात दुपारच्या टायमाला, ते काही कीर्तनात येत नाही. पण आपल्या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आपल्या पाचोरा तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे आदरणीय आमचे कचरू दादा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. भव्य दिव्य स्वरूपाचा मंडप आहे. पार इकडं तिकडं लोक बसले बाबा. तिकडं बी लोक, इकडं बी लोक, वर लोक, खाली लोक, सगळीकडे लोकच लोक आहे. अशा पद्धतीने हा कार्यक्रमाचा आजचा हा 3रा दिवस माझ्या वाटेला प्राप्त झाला. 3ऱ्या दिवसाच्या या सेवेला प्रारंभ करत असताना सर्व वारकरी मंडळींच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. घेतलेल्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला 7 दिवसापर्यंत हा जो सप्ताह सुरू आहे, या सप्ताहाच्या निमित्तानं येणारे कीर्तनकार महाराज मंडळी, सगळे महाराष्ट्रातली सर्व नावाजलेली कीर्तनकार मंडळी आपण या ठिकाणी बोलवलेली आहे. येणारा कीर्तनकार रोज आपल्याला वेगवेगळ्या रसातून भगवंताच्या गुणाचं रूपाचं वर्णन करून सांगतो. कधी तो तुम्हाला करुण रसामध्ये भगवंताचं वर्णन करून सांगेल, कधी रौद्र रस, भयानक असे सगळे रस वापरून त्या ठिकाणी आपल्याला या ब्रह्मरसाचं रसपान येणारा कीर्तनकार करवित असतो. या ब्रह्मरसाचं रसपान करण्यासाठी, खऱ्या अर्थाने या ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठी, हे सेवन आपल्याला कुठेही सेवन करता येणार नाही. त्याच्याकरता काय सांगितलं महाराजांनी ऐका. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. संतांच्या संगतीमध्ये या ब्रह्मरसाचं सेवन करता येतं. ऐका पुढे. या ब्रह्मरसाचं सेवन करण्याच्या आधी, या ब्रह्मरसाचं सेवन करत असताना, हा ब्रह्मरस आपल्याला सगळ्यांनी मिळून सेवन करायचं आहे. मग त्यासाठी काही साहित्याची सुद्धा महाराजांनी साहित्य सुद्धा सांगितलं काय काय लागतं. ऐका. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस
मृदंग नुसता वाजवून नाही, पहिले लावून लावून मृदंग, लावून श्रुती. श्रुती म्हणजे विना. आता याला श्रुती म्हणतात, विना म्हणतात. आपल्या गावामध्ये इतक्या वर्षाची परंपरा आहे. काही काही गावामध्ये याला काय म्हणतं हे बी माहीत नाही. याला मृदंग म्हणता, याला पखवाज म्हणता हे बी माहीत नाही, याला विना म्हणतात हे बी माहीत नाही. असं आहे. याच्याकरता कथा कीर्तन ऐकावे लागतात. असो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, असं चिंतन आहे. म्हणून या ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठी या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय ब्रह्मरस आपल्याला सेवन करता येणार नाही. आणि हा रस काहीतरी अलौकिक आहे. हा रस सेवन करत असताना महाराजांनी सांगितलेलं आहे सगळ्या प्रकारचे रस ओतावे लागतात. कधी कधी करुण रसाचं चिंतन सांगितलं जातं, कधी कधी रौद्र रसाचं चिंतन सांगितलं जातं, कधी कधी भयानक रसाचं चिंतन सांगितलं जातं. विरहरस, वीर रस, अशा पद्धतीने अनेक अनेक पद्धतीचे रस, 9 रस शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ऐका, 9 रस सांगितलेले आहेत. विरहरस कशाला म्हणतात? कोणीतरी जाण यांना थोडं पुढे हाकलून द्या. गेला का? बरं बरं. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल सज्जनाओ, महाराज आपल्याला पिढा घालवण्यासाठी या रसाचं सेवन करायला सांगतायत. आपण सगळे लोक इथं बसलेले कोणत्या ना कोणत्या पिढेने त्रस्त आहोत. आपल्या मागे पिढा नाही असा व्यक्ती नाही. प्रत्येकाच्या मागे काही ना काही पिढा लागलेलीच आहे. आपण या पिढेपासून मुक्त होण्यासाठी या धर्ममंडपामध्ये येतो. संसाराचा 2 तास का होईना आपल्याला विसर पडतो. 2 तासापुरता का होईना, नाही तर 2 तास तुम्ही एका ठिकाणी बसूच शकत नाही. परंतु हा एकमेव धर्ममंडप असा आहे की या धर्ममंडपामध्ये तुम्ही प्रपंचाचा विसर पडून या ठिकाणी येऊन बसता. कशासाठी? तर या ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठी. आपल्या मागे किती पिढा लागलेल्या आहेत सज्जन. शरीर म्हटलं की शरीराच्या मागे किती पिढा आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोटार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. माणसाचं शरीर हे रोगाचं भांडार आहे. किती रोग आहे? जास्त साखर खाल्ली, कोणता आजार होतो? शुगर. पोरांना सांगलं बा, लय पोरं हुशार. त्याला मराठीत डायबिटीस म्हणता, बरोबर ना? हां, त्याला मराठीमध्ये मधुमेह म्हणता. आपण जास्त शिकलो त्याच्यामुळे डायबिटीस. चला, काही हरकत नाही. जास्त साखर झाली की शुगर. आता शुगरवाल्याचं असं काम आहे दादा, लाडू, पेढा, गुलाबजाम, बर्फी, मावा, जिलेबी नुसती पायाची खाल्ली की त्याचा कार्यक्रमच झाला असं चिंतन आहे. मग ऐका, महाराज, इतके रोग आहे शरीराच्या मागे. तुम्ही जळगाव सारख्या शहरामध्ये जा, आपल्या शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत ना, बोल ना इकडे बा, आपल्या शरीरामध्ये जेवढे पार्ट आहेत ना तेवढे दवाखाने आहेत. नाक कान घसा रोग तज्ञ वेगळा, डोळ्याचा डॉक्टर वेगळा, स्किनचा डॉक्टर वेगळा, हृदयाचा डॉक्टर वेगळा, किडनीचा डॉक्टर वेगळा, हाडाचा डॉक्टर वेगळा. जेवढे पार्ट, जेवढे अवयव तेवढे दवाखाने आहेत. शरीरासंबंधीचे जे आजार आहेत, शरीर आजाराचं भांडार आहे असं महाराज म्हणतात. पूर्वीच्या काळी लोक वरण कशात खात होते माहिती का? वरण कशामध्ये खात होते? वरण मडक्यामध्ये. माझी भाषा कळतंय ना? असं काहीतरी करत जा म्हणजे मला समजे ना. नका बोलू, पण नुसते मानता हलवत जा. ऐका, पूर्वी लोक मडक्यामध्ये वरण खायचे. त्यांना ॲसिडिटी होत होती का? विनेकरी बाबा तुम्ही सांगा. आता तुम्ही तुमच्याशीच बोल, तुम्ही यांचं काही खरं नाही. तुम्ही बोला. वरण कशात खात होते? मडक्यामध्ये. हो, आता मडक्यातलं वरण दिवसा खाऊ द्या, रात्री खाऊ द्या, ॲसिडिटी होत नव्हती बाबा. होती का ॲसिडिटी? माहीत तरी होती का तुम्हाला ॲसिडिटी? नाही. आता वरण खाल्लं की ॲसिडिटी. आता मडक्यातलं वरण कसं लागत होतं हे जुने मडकेच सांगतील. मडक्यातलं वरण, कारण ज्यांनी खाल्लंय ते सांगतील. आपल्याला सगळ्यांना कुकरमधलं वरण माहिती आहे, ॲल्युमिनियम. चला जाऊ द्या. असं आहे बाबा, खायला जा. आजाराची भीती आहे. जो खाईन पुरण तो डायबिटीस न मरण, जो खाईन वरण तो ॲसिडिटी न मरण.
एक मला भेटला, तो म्हणे महाराज तुमच्यापेक्षा तर आम्ही बरे म्हणे. म्हणलं कसं काय रे? जो खाईन मटण त्याला देव भेटन. म्हटलं तो या पाया पडू दे आता. असं चिंतन आहे. ऐका ऐका ऐका. म्हणून शरीर हे रोगाचं भांडार आहे. माणसाच्या शरीरामध्ये रोग होणं स्वाभाविक आहे. सहज रोग होऊन जातात. शरीराला झालेले आजार, शरीराला झालेले विकार हे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन, वैद्याकडे जाऊन बरे करू शकता. जळगावला डॉक्टर आपल्या शरीराचं निदान करू शकतात. शरीराच्या या आजाराचं निदान होण्यासाठी चांगला डॉक्टर भेटणं महत्त्वाचं आहे. तो हाड वैद्य असला पाहिजे. आजाराचं निदान, बरं निदान असं झालं पाहिजे ते कायमचा रोग बरा झाला पाहिजे, फिरून फिरून नाही आला पाहिजे. हां, रोगाचं निदान कसं झालं पाहिजे? कायमचं, मुळासकट फिरून फिरून तो आजार परत नाही आला पाहिजे सज्जनाओ. म्हणून या ठिकाणी निदान करण्यासाठी तुकाराम महाराज आलेले आहेत. तुकोबाराय निदान करतायत. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला हा काढा देण्यासाठी आलेले आहेत. हा काढा इतका अलौकिक आहे. त्यातल्या त्यात हा ब्रह्मरसाचा काढा आहे. आता 2 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवंताच्या रूपाचं, नामाचं, गुणाचं वर्णन करून या ठिकाणी मी सांगणार आहे. मग वेगवेगळ्या पद्धतीचे रस या ठिकाणी ओतावे लागतात. कधी करुण रसाचं चिंतन सांगितलं जातं. करुण रसामध्ये भगवान परमात्म्याच्या कथा अनेक पद्धतीने आपण श्रवण करतो. कधी कधी रौद्र रसाचं चिंतन आहे, कधी कधी विरह रसाचं चिंतन आहे. ऐका, विरह रस कशाला म्हणतात? भगवान परमात्म्यासाठी गोपिकांची झालेली अवस्था. गोकुळ सोडून मथुरेमध्ये जात असताना भगवान कृष्णासाठी गोपिकांची काय अवस्था झाली ऐकले आपण. ज्या वेळेस अक्रूर काका नेण्यासाठी आले, माहिती पडली, सगळ्या गोकुळातल्या गोपिकांना कळालं की उद्या कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेमध्ये जाणार आहे. सगळ्या गोपिका नंदबाबाच्या वाड्यामध्ये आल्या. यशोदेला जाब विचारतात. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, का रथ शृंगारीला, सांगे वो मजला, अक्रूर उभा असे, बाई ग साजनी, या नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी. अक्रूरा रे चांडाळा, तुझ कोणी रे धाडीला, का घात करू आलासी, वधीसी सकळा. अक्रूरा तुझे नाम, तैसी न करणी, या नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी. गोपिकांची भगवान कृष्ण परमात्म्यासाठी झालेली ही अवस्था, याचं चिंतन विरह रसामध्ये सांगितलं जातं. देव बोले अक्रूरासी, वेगी हाके वो रथासी, या गोपीच्या शोकासी, न पहावे मजसी, एका जनार्दनी, रथ गेला निघुनी, या नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी. भगवान कृष्ण परमात्म्यासाठी गोपिका विरह रसामध्ये बुडून गेल्या. रथाला आडव्या काय झाल्या, किती अश्रू ढाळले भगवान परमात्म्यासाठी गोपिकांनी. ज्या दिवशी भगवंतासाठी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येते, ज्यावेळेस आपण विरह रसामध्ये देवाचं चरित्र श्रवण करतो ना, कंठ दाटून येतो, शरीरावरती रोमांच उभे राहतात, अष्टसात्विक भाव जागृत होतात, नवे नवे नकळत डोळ्यामधून अश्रुधारा बाहेर पडतात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुकोबारायांच्या सुद्धा चित्ताची अवस्था विरह अवस्था. पंढरपूर सोडून जात असताना होते का नाही? कन्या सासुरासी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा.
याला विरह अवस्था म्हणतात. हो, गोपीगीतामध्ये सुद्धा गोपिकांची अवस्था भगवान कृष्ण परमात्म्यासाठी विरह अवस्था झाली होती. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वतत्रहि दैतदृश्यतां दिक्षुतावका त्वयि धृतासव स्वां मे चिन्वते. हे पुरी अशा